शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा निधन झालं त्या सुमारास मी दादर परिसरात राहत होतो आणि त्यावेळी अशी चर्चा होती की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले की शिवसैनिक जे शिवतीर्थावर आले असतील ते तिथून थेट मातोश्रीला जाण्याच्या ऐवजी कृष्णकुंजवर जाते। आपल्याला कल्पना आहे मातोश्री हे बाळासाहेबांचं निवासस्थान, नंतर तिकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार राहतो आणि कृष्णकुंज हे मनसे सुप्रीमो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान। आणि एक प्रकारे मेटाफोरिकली उदाहरणार्थ अशा प्रकारे म्हटलं गेलं की थोडक्यात बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेचा सगळा पाठिंबा शिवसैनिक नेते मंडळी हे थेट कृष्णकुंजवर येतील, म्हणजे थोडक्यात राज ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करतील आणि मनसे हीच त्या अर्थानं शिवसेना ठरेल। मिळालेली माहिती, पत्रकारांकडून मिळणारी माहिती, काही खाजगी होणारे संवाद याच्यातून नेहमी असं एक फीडबॅक मिळत राहिला की स्वतः राज ठाकरेंना सुद्धा हे वेळोवेळी वाटत होतं की शिवसेना जरी उद्धव ठाकरेंकडे गेली असली त्या प्रसिद्ध महाबळेश्वर अधिवेशनानंतर आणि राज ठाकरेंना थोडंसं मागे यावं लागलं असलं तरी मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे आणि त्यांची शिवसेना त्यांची मनसे हीच खरी शिवसेना असेल। मुद्दा असेल तो फक्त त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयातीत होते, शिवसेना प्रमुख होते। मात्र ते गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर शिवसेना नावाचा पक्ष जरी अस्तित्वात असला तरी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचं स्पिरिट, शिवसेनेचं स्पिरिट, तो लढाऊपणा, तो जोरदारपणा, तो जोमकसपणा असलेली मनसे असल्यामुळे आणि त्यावेळी राज ठाकरे फॉर्ममध्ये सुद्धा होते। आधीचा त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा होऊन गेला होता। 13 आमदार आले होते, त्यांचे अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे नगरसेवक आले होते। त्यामुळे शिवसेना ही त्यांची मानली जाईल, पक्षाचं नाव मात्र मनसे असेल। मात्र तसं झालं नाही। उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना नुसती टिकलीच नाही तर वाढत सुद्धा गेली, इतकी की नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजकीय यश मिळालं असं म्हणणाऱ्यांची सुद्धा तोंड त्यांनी बंद केली, कारण त्यानंतर बाळासाहेबांचं थेट सहभाग नसतानाच्या सुद्धा काही निवडणुकांचं त्यांनी लीडरशिप केलं आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर सुद्धा त्यांनी निवडणुकांमध्ये परफॉर्मन्स दाखवला, भाजप सोबत असताना सुद्धा दाखवला, भाजप नंतर सुद्धा दाखवला। त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे बऱ्यापैकी सिद्ध होत गेलं। पण या काळामध्ये राज ठाकरे आणि मनसे यांना मात्र तेवढी मोठी झेप काही घेता आली नाही। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय यूट्यूबवरती पुढारीच्या या यूट्यूब चॅनलवरती चर्चा तर होणारच हा आपला दैनंदिन डिजिटल शो, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे विषय, घडामोडी, घटना याबद्दल बोलत असतो, नवीन माहिती जाणून घेत असतो, एखादा वेगळा मुद्दा मांडायचाही प्रयत्न करत असतो। आणि त्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आज गुढीपाडवा आहे। त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मराठी नूतन वर्षाचे मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मी देईन आणि सुयश चिंतितो, आरोग्य चिंतितो तुम्हा सगळ्यांसाठी। आणि आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे तो मनसेचा मेळावा सुद्धा आपल्याला असतो हे आपल्याला माहिती आहे। आणि राज ठाकरे, जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल संध्याकाळी उशिरा, त्यावेळेपर्यंत राज ठाकरे यांची सभा सुरू झाली असेल आणि त्यांची भूमिका सुद्धा जाहीर झाली असेल या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने। त्याकडे मी थोडंसं नंतर येणार आहे, पण आता विषय चाललाय तो मनसे आणि राज ठाकरेंचा। राज ठाकरे यांची जी पार्श्वभूमी आपण मगाशी सांगितली त्या फ्रेममध्ये आपल्याला राज ठाकरे यांच्या आणि पक्षाच्या या चित्राबद्दल बोललं पाहिजे। चित्र हा मुद्दा सुद्धा सहजपणे जरी उच्चार झाला असला तरी राज ठाकरे उत्तम चित्रकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत। त्यामुळे ज्याला रेफरन्स फ्रेम म्हणतात, ते उत्तम फोटो सुद्धा काढतात। फक्त उद्धव ठाकरे फोटो काढतात असं नाही, राज ठाकरे उत्तम फोटो काढतात। त्यामुळे फ्रेम ऑफ रेफरन्स जी बघावी लागते ती आपल्याला या पार्श्वभूमीसकट बघावी लागते की बाळासाहेबांच्या नंतर सुद्धा राज ठाकरे हे खरे, यांचा पक्ष म्हणजे खरी शिवसेना आहे। त्यांच्यामध्येच बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्पिरिट, ठाकरेंचं स्पिरिट म्हणतो आपण, जे शिवसेना प्रमुखामध्ये लागतं ते त्यांच्यामध्ये आहे, असं काही झालं नाही आणि त्यांची एक खडतर वाटचाल चालू राहिली। आणि याच्या जोडीला आता पार्श्वभूमी आहे त्याची, ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची, ज्यामध्ये आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि ते या पाडव्याच्या मेळाव्यामध्ये ते जाहीर करतील अशी अपेक्षा आहे। त्याबद्दलचा माझा अंदाज होरा मी थोड्या वेळाने नंतर सांगेनच। या मधल्या काळामध्ये राज ठाकरे किंवा मनसे यांची कारकीर्द कशी राहिली याचा जर का विचार केला तर ती ज्या सुरुवातीला 13 जागा त्यांना आमदारकीच्या मिळाल्या होत्या,
पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये, नाशिकमध्ये तर पूर्ण सत्ता महापालिकेमध्ये, पुण्यामध्ये चांगल्या प्रमाणात नगरसेवक सुद्धा आले होते, खेडसारखी नगरपालिका सुद्धा त्यांच्याकडे आली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतर मात्र राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेला जनमानसाची नाडी ओळखून किंवा त्यांच्या प्रतिसादाला मतांच्या प्रतिसादात कन्व्हर्ट मात्र करता आला नाही। हा सगळा काळ, खास करून राज ठाकरे यांच्या पक्षाच्या स्थापनेपासूनचा काळ फार महत्त्वाचा आहे। 90च्या दशकामध्ये धर्म राष्ट्र याचं एक राजकारण तयार झालं होतं, ज्यामध्ये आपल्याला राम मंदिरचा मुद्दा आपल्याला आठवतो, मंडल कमंडलवाद आपल्याला आठवतो, भाजपचा त्यानिमित्तानं राईज झालेला आपण बघायला मिळतो। राज ठाकरेंनी त्यानंतरच्या काळामध्ये मराठीचा मुद्दा घेतला होता आणि त्याच्यामुळे त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला खरा, पण त्यानंतर मात्र मराठी का हिंदू, हिंदुत्ववाद अशा प्रकारे ते जात राहिले। अनेकांनी अशी टीका केली की हे मुद्दे सोडतात, मात्र तसं नाही आणि याबाबतीत राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण योग्य आहे। शिवसेना जेव्हा मराठी होती तेव्हा सुद्धा ती हिंदुत्ववादी होती, तिच्यात हिंदुत्ववादाची बीजं होती। पुढे जाऊन त्यांनी ती मुद्दा अधिक व्यापक केला आणि मराठीच्या पलीकडे जाऊन त्यांनी हिंदुत्वाची कास धरली। राज ठाकरेंनी सुद्धा बाळासाहेबांच्याच तशाच वाटचालीमध्ये, त्या वाटेवरती त्यांनी वाटचाल केलेली आहे। पण ते करत असताना बाळासाहेब ठाकरे यांना जी फ्रेम ऑफ रेफरन्स मिळाली होती, त्यांना जो कॅनव्हास मिळाला होता, तो मात्र राज ठाकरे यांना मिळाला नाही। उद्धव ठाकरेंना याची समज आली आणि त्यांनी त्यांचं राजकारणच फार वेगळ्या दिशेला नेलं। राज ठाकरे मात्र स्वतःच्या प्रतिमेचे, शिवसेनेच्या प्रतिमेचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे एका अर्थानं बंदी ठरले। काळ बदलला होता, मराठी मताचा टक्का तितका मोठा राहिला नाही, मराठी मानस सुद्धा बदलत गेलं होतं। मराठी माणूस म्हणजे मार्मिकच्या व्यंगचित्रामध्ये दाखवतात तसा मराठी माणूस उरला नव्हता आणि या मराठी माणसाच्या ज्या वाढलेल्या आकांक्षा होत्या, ज्या राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी आणि नव्या मध्यम वर्गाच्या दिशेने जाणाऱ्या होत्या, ज्या भाजपला कळल्या, त्या तुलनेत त्या राज ठाकरेंना आकृष्ट करून घेता आल्या नाहीत। कारण हिंदुत्वादासाठी जिथे मराठी माणसाला थेट नरेंद्र मोदींसारखा चेहरा उपलब्ध झाला, तिथे त्यांना अन्य कोणाकडे बघायची तितकीशी गरज पडली नाही। आणि मुळामध्ये 90च्या दशकातला जो एक आक्रंदन होतं, हिंदुत्ववादाचा असेल, मराठीचा मुद्दा असेल, इतर दिशांचा मुद्दा असेल, मराठी माणसाचा मुद्दा असेल, तशा प्रमाणे ते मुद्दे तेवढ्या प्रमाणात आक्रमक राहिले नाही। हा एक महत्त्वाचा फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला बघावी लागते आतापर्यंतच्या मनसेच्या वाटचालीमध्ये, जी काही प्रमाणात शिवसेनेला सुद्धा लागू आहे, कदाचित ती राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू आहे। पण या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांनी पक्षाला तसा अजेंडा देण्याच्या ऐवजी कधी झेंडा बदल, त्यामध्ये आता शिवमुद्रा आलेली आहे ज्याबद्दल थोडासा वाद प्रतिवाद सुद्धा झाला, कधी इंजिनची दिशा बदल, जे त्यांचं चिन्ह आहे त्याची दिशा बदल, असे प्रकार केलेले आहेत। मग नंतर हनुमान चालीसा सुद्धा आला, हनुमान चालीसा सुद्धा ते सगळं आंदोलन झालेलं आपण पाहिलं। मग भगवी शाल सुद्धा आली। हे सगळं तुलनेनं ज्याला आपण म्हणूया वरवरचं होईल अशा प्रकारे कॉस्मेटिक चेंजेस मात्र होत गेले, पण बेस लेवलला अजेंडा घेऊन एक काडर तयार होणं आणि त्या काडरने एका दिशेनं वर्षानुवर्ष काम करत राहणं हे मात्र शक्य झालं नाही। आणि म्हणूनच आजच्या आपण कार्यक्रमाला जे नाव दिलेले, विषयाला नाव, ते राज ठाकरे यांना IPL खेळायची आहे का टेस्ट मॅच, हे त्यासाठीच दिलेलं आहे। आणि म्हणून होतं असं की जसं IPL मधले गुण हे तुमच्या मूळ क्रिकेट कारकिर्दीचे गुण मानले जात नाहीत, मात्र शो चांगला होतो, तशाच प्रकारे दरवेळी राज ठाकरे आणि त्यांची मनसे IPLच्या सामन्यासारखी येते, दणादण करते, सिक्सर, षटकार आणि चौकार वाजवते, मात्र त्याचं प्रत्यक्ष कन्व्हर्जन तुमच्या कारकिर्दीच्या मतांमध्ये जे झालं पाहिजे, कारकिर्दीतल्या गुणांमध्ये झालं पाहिजे, ते मात्र होताना दिसत नाही। आणि सध्या हे मनसेचा गेल्या काही वर्षातला काळ हा IPL सारखाच झालेला आहे। इनफॅक्ट एका फार वेगळ्या पातळीला IPL नावाच्या क्रीडा प्रकाराचा राईज आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचाही संबंध लावता येऊ शकतो। काय चेंजेस झाले, लोक कशा प्रकारे फक्त अशाच गोष्टींना भुलू लागले आणि त्याला प्रतिसाद देऊ लागले, हे एक वेगळं सिमिलर पॅरलल काढता येईल यामध्ये, मात्र कदाचित आता त्याची वेळ नसेल, पण याच्यावर विचार नक्की करावा। राज ठाकरेंनी या मधल्यामध्ये कधी टोलचा मुद्दा घ्या, पहिल्यांदा मराठीचा मुद्दा झाला, मग टोलचा मुद्दा सुद्धा घेतला, ब्ल्यूप्रिंटचा सुद्धा एक काळ येऊन गेला। आणि मी ती ब्ल्यूप्रिंट वाचलेली आहे त्यांची। शिवाजी मंदिरमध्ये तो कार्यक्रम झाला होता जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती पहिल्यांदा तुटली होती, त्यावेळी ही ब्ल्यूप्रिंट मांडली गेली होती आणि राज ठाकरेंचा थोडासा टायमिंग त्यावेळी चुकलं, पण ही ब्ल्यूप्रिंट अतिशय महत्त्वाची होती आणि आजही आहे। इतका गांभीर्यानं महाराष्ट्राच्या विकासाचा खोल, एक छोटासा मुद्दा त्यातला सांगतो, महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हे हे मेट्रोने जोडण्यात यावेत। जर का ट्रेन केंद्र सरकारची असू शकते तर मेट्रो महाराष्ट्राची असू शकते, शेवटी मेट्रो ही एक प्रकारची रेल्वेच असते, हे राज ठाकरे म्हणाल्याचंही मला आठवतंय। या लेवलला जर का विचार केला होता, हे करणं शक्य आहे, अशा प्रकारची दूरदृष्टी आणि मुद्दा राज ठाकरेंनी आणला होता, याचं क्रेडिट त्यांना द्यावं लागेल।
मनसेने एकही जाती आधारित सेल ठेवला नाही, याचं क्रेडिट त्यांना द्यावं लागेल. त्यांचे सेल हे रस्ते, पायाभूत सुविधा, सामान्यांचे प्रश्न यांचे सेल होते. ही एक वेगळी रचना होती, हे मान्य करावं लागेल. मनसे जेव्हा पहिल्यांदा आली त्यावेळी शरद पवारांच्या विरोधात अबू आझमी काहीतरी बोलले होते. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अबू आझमींवरती हल्ला केला होता आणि त्याची त्यांनी भूमिका मांडली होती की आम्ही प्रत्यक्षात एकमेकांमध्ये काही का आमचे वाद असेनात, पण मराठी म्हणून आमची अस्मिता एक आहे. ही पूर्ण एक वेगळी मांडणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, जे खरोखरच कौतुकास्पद होता. पुढे मात्र आता चाललाय तो विषय उचला पटकन, मी म्हणालो तसं आयपीएलचा सीझन आलेला आहे, पटकन फटकेबाजी करायची, 6 or 4 मारायचे, धुमाकूळ करून टाकायचा आणि नंतर आयपीएलचा सीझन संपून जातो. हे होत गेलं आणि मनसेचा सिरियसनेस, नेतृत्वाबद्दलचा सिरियसनेस, याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. हे प्रश्न केवळ महाराष्ट्रात तर सोडा, हे खुद्द दादरमध्ये, मुंबईमध्ये तिथे सुद्धा हे जाणवायला लागलेले आहेत आणि हे गेल्या काही वर्षांपासून जाणवत आहेत. आणि याची दखल मात्र घ्यायला ना नेतृत्वाला रस, ना तसा फीडबॅक द्यायला त्यांचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांची क्षमता. आणि यामुळे मनसेचं जे आज रूप तयार झालेलं आहे त्या बाबतीत हा मुद्दा आपल्याला पार्श्वभूमीवर लक्षात घ्यावा लागतो. भाजपनं जरी विविध प्रकारे राज ठाकरेंशी संपर्क केला असला, राज ठाकरेंना भेटायला कधी आशिष शेलार जातात, कधी स्वतः उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जातात, अन्य नेते जातात, हे जरी खरं असलं आणि राज ठाकरेंची एक न्यूसन्स व्हॅल्यू आहे हे मान्य करून सुद्धा राज ठाकरे एका क्षमतेच्या बाहेर प्रभाव टाकू शकत नाही असं सध्याचं तरी चित्र आहे. ते टाकू शकतात ही त्यांची क्षमता आहे, टाकू शकत नाही हे मात्र वास्तव आहे. राज ठाकरेंनी एक शब्दप्रयोग केला होता आता जेव्हा हा सगळा काँग्रेस फुटली, म्हणजे राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली आणि मग महाविकास आघाडीचं सरकार वगैरे सगळं, त्याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार, त्यावेळी राज ठाकरेंनी एक शब्द वापरला होता, मला खूप आवडला होता, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा कॅरम चुकीचा फुटलेला आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा कॅरम जसा चुकीचा फुटला तसाच मनसेची सोंगटी मात्र किंवा या सगळ्या राजकारणामध्ये जर एक गोष्ट कायम राहते त्या कॅरम मध्ये, तो म्हणजे स्ट्रायकर. तो स्ट्रायकर मतलब कॅरम कसा का फुटू कसाही फुटला असेल, पण तरी सुद्धा सगळेजण आपापल्या पद्धतीने तो कॅरम सध्या खेळताय, तो डाव त्यांनी मांडलेला आहे. पण आज स्ट्रायकर येत नाहीये राज ठाकरे यांच्याकडे आणि त्यासाठी या ज्या 4 बाजू आहेत कॅरमच्या, त्याच्यात तुम्हाला एकाला बाजूला तरी करावं लागेल. आणि किमान सैद्धांतिक पातळीला म्हणायचं झालं तर कॅरम तसा खेळता येत नाही, पण किमान तुम्हाला बाजूला तरी एखाद्याला करावं लागेल, नाहीतर तुमच्या बाजूने कोणीतरी समोरचा खेळला पाहिजे किंवा तुम्ही स्वतःचा कॅरम मांडला पाहिजे. हे नेमकं होताना दिसत नाहीये. आणि याची कारणं जसं तुमचं एकसंध तुमच्या सगळ्या भूमिकेमध्ये एक समान भूमिका असायला पाहिजे होती. विषय वेगवेगळे असू शकतील पण तुमचं अस्तित्व सदोदित दिसत राहायला पाहिजे होतं, ते मात्र बघायला मिळत नाहीये आणि त्याचा परिणाम मात्र मनसेच्या या एकूण वाढीवर झाला. एक काळ होता जेव्हा विशेषतः बाळासाहेबांच्या नंतर आणि त्या काळात सुद्धा उद्धव यांची तुलना राज ठाकरेंशी केली जायची. राज ठाकरे यांचं वक्तृत्व, राज ठाकरे यांचं संघटना बांधणी, राज ठाकरे कशा प्रकारे आक्रमक असतात, त्यांनी कसे मुद्दे लावून धरले, मग तो हिंदुत्वाचा असेल नाही तर मराठी मुद्दा असेल, आणि उद्धव ठाकरे काय करतात. आणि या ठिकाणी राज ठाकरेंचं कौतुक करून हा जसा मराठीचा मुद्दा होता तसा अगदी जेव्हा हनुमान चालीसाचा मुद्दा निघाला तेव्हा सुद्धा राज ठाकरे आक्रमक झाले होते. आणि या दरवेळी शिवसेना मात्र मराठीचा असा आक्रमकपणा गेल्या काही काळात बघायला मिळाला नाही ना. नंतर कुठला हिंदुत्वाचा मुद्दा आला तेव्हा हनुमान चालीसासारखा मुद्दा असेल, अर्थात तो भाजपकडनं लावून धरण्यात आला होता, त्यामुळे शिवसेनेला त्या पिचवरती जाऊन खेळण्याचं काही कारण नव्हतं. पण राज ठाकरेंनी आक्रमकपणा दाखवून दिला होता. या सगळ्या तुलना नेतृत्वाच्या पातळीला उद्धव ठाकरेंशी होत होत्या. आज मात्र उद्धव ठाकरे यांची तुलना राज ठाकरेंशी होत नाही. मात्र राज ठाकरेंच्या बाबतीत असं जरूर विचार केला जातो की आज उद्धव ठाकरे यांनी तसं व्यक्तिमत्व नसताना, तसं वक्तृत्व नसताना, पक्ष जेव्हा पूर्ण एकसंध होता तेव्हा तर त्याला सत्तेत आणून दाखवलं, नंतर तर ते स्वतःही मुख्यमंत्री झाले. आणि पक्ष फुटल्यानंतर जेव्हा की सगळ्यात नाजूक अवस्था ठाकरेंची होती, उद्धव ठाकरेंची होती, त्यावेळी सुद्धा त्यांनी पक्षाला आज या पातळीला आणलेलं आहे की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतला सगळ्यात स्ट्रॉंग पक्ष जो की काँग्रेस, त्यांच्या हाताखालची सांगलीची जागा आज शिवसेना डिक्टेट करू शकते, भिवंडीची जागा डिक्टेट केली जाऊ शकते, सांगलीची जागा डिक्टेट करते शिवसेना. आणि काँग्रेसला त्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना काही बोलता येत नाही. मी याबद्दल एपिसोड सुद्धा केलेला आहे. आणि ही ताकद आहे जी उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलेली आहे. आणि ही ताकद दाखवणं, हा ठामपणा, हा नेतृत्वाचं कौशल्य आणि हा ताकद दाखवणं की आपण फुटलेला पक्ष असून सुद्धा एकसंध असलेल्या पक्षाच्या
नेत्यांना समोर आपण आपला मांडू शकतो। आणि कुठली जागा मुंबईतली नाही, पश्चिम महाराष्ट्रातली, मुंबईतल्या जागेवरती शिवसेनेचा अधिकार नैसर्गिकरित्या मानला जातो, पण सांगलीच्या जागेवर शिवसेनेने इतका आक्रमक राहणं, जिकडे तसा त्यांचा परफॉर्मन्स राहिला नाहीये, त्या बाबतीत आक्रमक राहणं आणि ती जागा मिळवणं हे नेतृत्वाचं यश आहे। राज ठाकरे यांना भाजपनं किती जागा देऊ केल्या होत्या, मग त्या 2 होत्या का, तो दक्षिण होता का, त्यामध्ये तिकडे मनसेचे नेते लढणार होते का, हा सगळा सांगोवांगीचा प्रकारे आपल्याला ऐकायला आला आणि आपण ऐकले त्याबद्दल बोलतोय। आज राज ठाकरे त्याबद्दल खुलासा करतील, हा व्हिडिओ जोपर्यंत पाहाल तुम्ही। मात्र डिक्टेट करण्याच्या बाबतीत शिवसेनेने मात्र दाखवून दिलेले, आणि ते नुसतं आताच नाही दाखवलं, महाविकास आघाडी महायुतीमध्ये असताना सुद्धा आमदारांनी मंत्र्यांनी असं म्हणणं, मला दिवाकर रावतेंचा एक दृश्य सुद्धा आठवतात की राजीनामा आम्ही खिशात घेतलेला आहे, तो कधी बाहेर नाही आला ते सोडून द्या, पण भाजपच्या समोर स्वतःची न्यूसन्स दाखवत राहणं, आम्ही भाजपला अंगावर घेतो की आम्ही भाजपच्या विरोधात उभे ठाकतो, हे शिवसेनेनं त्यांच्यासोबत असताना सुद्धा करत राहणं, एका अर्थानं ते बाळासाहेबांचीच लाईन आहे। हे मात्र राज ठाकरेंनी फक्त एकदा केलं, जेव्हा तो लावरे तो व्हिडिओचा प्रकार झाला होता। आणि राज ठाकरे तेव्हा महत्वाचे नेते यासाठी ठरले होते, पटलावर आले होते, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेच्या पटलावर, आणि त्याची दखल घ्यावी लागत होती। भाजपने त्यांच्यावर टीका सुद्धा केली होती। पुन्हा तो मुद्दा गेला, आता राज ठाकरेंच्या पुन्हा भेटी गाठी आहेत, युती होणार की नाही, जागा मिळणार की नाही, याबद्दल माझं मत सब्जेक्ट टू करेक्शन मी सगळ्यात शेवटी मांडेन, पण आता पुन्हा एकदा मग आता कुठे गेला लावरे तो व्हिडिओ, इथे तो मुद्दा येतो कन्सिस्टन्सीचा। म्हणून उद्धव ठाकरेंची तुलना, मी जसं म्हणालो की आधी उद्धव ठाकरेंची तुलना राज यांच्याशी होत होती, आता राज यांची तुलना उद्धव ठाकरेंशी होते। भाजप विरोध उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत असताना सुद्धा तो एक सूक्ष्म प्रवाह चालू ठेवला होता, नंतर थेट महाविकास आघाडी, आणि आता तर ते पूर्णतः आउटराईट भाजपच्या विरोधात आहे। ते एकत्रही जाऊ शकतात अशी आणखी एक थिअरी आहे, ती गोष्ट वेगळी, तो सगळा पुढचा भाग आहे, पण राज ठाकरे यांची दरवेळी या बाबतीतली कुचंबणा होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जो माझा पुढचा मुद्दा मी इकडे माझ्याकडे लिहून ठेवलेला तो असा की राज ठाकरेंसाठी यापुढे पुढची 10 वर्ष फार महत्त्वाची असतील। त्यांच्या वयाचा लिहाजा बाळगता आणि आताची राजकीय परिस्थिती बघता जे थोडं अल्पस्वल्प विश्लेषण करता येऊ शकते, पुढची 10 वर्ष खूप क्रुशल आहेत। वय म्हणून 75 पर्यंत राजकारण करता येऊ शकतं, यशस्वी करता येऊ शकतं। 83व्या वर्षी तर स्वतः शरद पवार आजही मैदानात आहेत, पण त्यांच्या 83व्या वर्षाला जेव्हा आपण आज बघत असतो त्यावेळी त्यांची आतापर्यंतची मुख्यमंत्री पद, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, किमान आज 50-60 पर्यंत त्यांचा आमदारकीचा स्ट्राईक रेट जे त्यांनी जिंकले होते, आणि उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं अजित पवारांनी, या सगळ्या इतिहासाला बघावं लागतं। राज ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यापर्यंत, जेव्हा की ते आता 60च्या आसपास आहेत, अजून अशी फेस दाखवलेली नाहीये। ती दाखवायला पुढची 10 वर्ष, म्हणजेच मी त्यांच्या 70 बद्दल बोलतोय, ही 10 वर्ष फार महत्त्वाची आहेत की ज्यावेळी त्यांचा करिश्मा चालू शकतो। आज या करिश्म्याबद्दलचा एक रेफरन्स सांगायचा झाला तर, राज ठाकरे यांच्या करिश्म्यानं भारावलेली, भाऊ शकत असलेली सध्याची शेवटची पिढी आहे। आणखी एखादी पिढी, पण आताची पिढी जी 30शीत आहे, जी राज ठाकरेंच्या वेळी त्यांच्या 20शीच्या आसपास होती आणि आता 30-35 मध्ये आहे, याच्यानंतर एखादी पिढी निवजू शकेल जी राज ठाकरेंच्या प्रभावावरती खरंच न्योछावर कर देना अशा प्रकारे होऊ शकते। त्यामुळे पुढची ही 10 वर्ष फार महत्त्वाची आहेत। त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्यासमोर रिलेव्हंट राहण्याचं आव्हान खूप मोठं असणार आहे। शिवसेनेबरोबर स्पर्धा करणं, भाजपला अंगावर घेणं किंवा त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं हा तर मुद्दाच वेगळा, रिलेव्हंट राहण्याचा मुद्दा फार महत्त्वाचा ठरणार आहे, आणि त्यासाठी 10 वर्ष फार महत्त्वाची आहेत। आणि यासाठी महत्त्वाची असते निवडणूक। राजकीय पक्ष कशा प्रकारे वाढवत नेवा, यासाठी जर का 2 मॉडेल्स मला कोणी विचारली तर मला जी प्रामुख्याने समोर दिसली ती म्हणजे भाजप आणि बसपा। भाजपला काँग्रेस समोर वाढायचं होतं, बसपाला या सगळ्या राजकीय पक्षांच्या समोर मध्ये वाढायचं होतं, आणि या दोन्ही पक्षांनी आपली ताकद किती का असेना पण दरवेळी सगळ्या निवडणुका लढवणं, संघटन क्षमता आपली मजबूत करत नेणं, पक्षाच्या भूमिका काही का असेना पण आपला काडर मजबूत ठेवणं, त्यांना कार्यक्रम देत जाणं, या 2 गोष्टी केल्या, आणि आज भाजप तर खूप पुढे निघून गेला। बसपा एकदा एका काळामध्ये अगदी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद मायावतींनी भूषवलं, पण नंतर उतरती कळा लागली, ती कोणत्याही एकचालकांवरती अशा पक्षाचं एक भागधेय असतं त्या नेत्याच्या बाबतीतलं, पण तरी सुद्धा त्यांनी ही काम मात्र केलेलं आहे। आधी हरण्यासाठी उभे राहा, मग पाडण्यासाठी काम करा, आणि नंतर जिंकून या त्रिसूत्रीवर हा पक्ष चालत असतो। आणि म्हणूनच भाजप 2 खासदार ते आज 300च्या पलीकडे असलेला आणि आता तर 400च्या पलीकडचं ध्येय ठेवलेला पक्ष बनलेला आहे। बसपा
आज कदाचित राजकीय ज्याला इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणतात त्या निवडणुकीच्या राजकारणात तितका मोठा नसला तरी स्वतःचं एक वजन आजही कायम असलेला पक्ष आहे उत्तर प्रदेशमध्ये. एक स्वतःचा बेस असलेला पक्ष आहे. त्यांना माहिती आहे आपलं वोटर कोण आहेत, आपली आयडेंटिटी काय आहे. राज ठाकरे यांना ही आयडेंटिटी शोधावी लागेल जी आता मराठी हिंदुत्ववादी, मराठी हिंदू मुंबई, मराठी हिंदू महाराष्ट्र, हिंदू भारतीय या सगळ्यामध्ये कुठेतरी हरवलेली जी राज ठाकरेंना शोधायची की आपला स्पेस काय. कारण या सगळ्यासाठी एक एक माणूस आहे. मराठीचा मुद्दा तेवढा महत्त्वाचा राहिला नाहीये, मुंबईमध्ये तेवढा मराठी टक्का नाही आणि महाराष्ट्रामधल्यांसाठी मराठी हा मुद्दा नाहीये. राज ठाकरेंना हा रिलेव्हन्स आणि 10 वर्ष फार महत्त्वाची ठरणार आहेत. एक मुद्दा जो मध्ये मध्ये दरवेळी यायचा आणि मनसेच्या लोकांना त्याचं फार आकर्षण आहे, समर्थकांना आकर्षण आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं. एकत्र यायला हवं आणि मग धुळधाण उडेल इतरांची सगळं. आणि एकदा तर टाळी सुद्धा देऊ केली होती राज ठाकरे यांनी. माझं जेवढं आकलन आहे कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना ही राज ठाकरे यांच्या सोबत जाणार नाही. पर्यायानं या उंटाला म्हणजे राजकीय दृष्ट्या एक व्यंगचित्र म्हणून लक्षात घ्या, या उंटाला आपल्या तंबूमध्ये उद्धव ठाकरे कधीही घेणार नाहीत. जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा तर सोडा, आता जेव्हा परिस्थिती विचित्र आहे, पक्ष फुटलेला आहे, तेव्हा सुद्धा ते घेणार नाहीत. कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे या व्यवहाराचा एकच उद्देश असेल, या व्यवहाराचा एकच आउटकम असेल, ते म्हणजे राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला अधिक वाढवण्यासाठी आपला उपयोग करून देणं. हे उद्धव ठाकरे कधी करणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि त्यांचे जे सगळे सल्लागार आहेत ते कधी होऊ देणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत. अतिशय विचित्र आणि वेगळी परिस्थिती तयार झाली तर त्याची शक्यता फार कमी आहे, पण ती नाके बरोबर आहे. राजकारणात काही अशक्य आहे, त्यामुळे मी कोणतीही गोष्ट अशक्य असं म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी अशक्याच्या पातळीलाच आहेत की हे कधी एकत्र येणार नाही. त्याची राजकीय गणितं आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा मुद्दा तिथे आहे. याचा पुढचा एक मुद्दा आणखी आहे की राज ठाकरे हे सगळं करायचं असेल पुढे तर मनसेचं स्वरूप काय. आता वसंत मोरे सोडून गेले त्याची जी काही कारणं असतील ती, पण असे अनेक नेते आहेत की जे आजूबाजूला निघून गेलेले आहेत, वेगळ्या पक्षात गेलेले आहेत. दरेकर असतील, वसंत मोरे आता बाहेर पडले, दरेकर आता भाजपबरोबर आहेत, राम कदम आहेत, पण दरेकर अधिक सिनियर आहेत राजकीय दृष्ट्या. पण एकेकाळी का असे ना राज ठाकरेंकडे ही फळी होती. शिवसेनेच्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रप्रधान मंडळ होतं जसं बाळासाहेबांचं होतं. आज उद्धव ठाकरेंकडे सुद्धा आज अशी किमान 7, 8, 10 जणांची टीम आहे. आदित्य ठाकरे यांची युवा सेनेमध्ये स्वतःची कोर टीम आहे. राज ठाकरे यांच्या भोवती अशी माणसं जी नवीन इन्क्लूड करायला हवी, परिस्थितीचा ज्याला म्हणतात जमिनीला कान असणे, अशी कान असलेली माणसं असायला हवीत आणि त्यांचं ऐकून बदल घडवायला हवेत आणि अजेंडा देत राहायला हवं. हे मात्र होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा जशी मी मगाशी म्हणालो होतो की आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंची, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तुलना झाली होती, तशीच आदित्य आणि अमित यांची सुद्धा तुलना होत होती आणि होत राहणार आणि आता तर अधिक होणार, कारण ती पुढची पाती आहे. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा एक्झॅक्टली व्यक्तिमत्वाच्या बाबतीत पुन्हा अमित ठाकरे तुलनेनं उजवे असतील, पण आदित्य ठाकरे यांनी आपल्यामध्ये घडवून आणलेलं परिवर्तन फार महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे आणि कौतुकास्पद सुद्धा. अमित ठाकरे जेव्हा त्यांना ती तलवार सोपवली गेली आणि त्यांना नेता गोरेगावच्या ग्राउंडवरती तो कार्यक्रम झाला होता, त्यांच्या मातोश्रींना डोळ्यात अश्रू सुद्धा आले होते. स्वाभाविक आहे, आपल्या मुलाला एवढी मोठी जबाबदारी मिळाली, पण ती जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा आणि हातातली ती तलवार आल्यानंतर सुद्धा जो आवेश आणि नेत्याचा आविर्भाव असायला पाहिजे होता तो मात्र अमित ठाकरेंमध्ये आज देखील बघायला मिळत नाही. दिस इज हाय टाइम. आता ही या पुढच्या गुढीपाडव्यामध्ये अमित ठाकरेंची भाषणं होणं, त्यांनी पुढे येणं, त्यांनी मुद्दे घेऊन लावून धसास लावणं, हे आता नाही तर कधी. मी जसं म्हणालो तसं राज ठाकरेंसाठी जर का ही 10 वर्ष आता क्रुशियल असतील तर अमित ठाकरेंसाठी ही यासाठी महत्वाची आहेत, कारण या 10 वर्षात ते जे बीज रोवणार आहेत त्याच्यावरती त्यांची इमारत उभी राहणार आहे. ते जर का मनसे आणि पुढे सगळं राजकारण करणार असतील तर, आणि हे होताना दिसत नाही. त्यामुळे आधीचा एक अडचणीचा इतिहास, गुंतागुंतीची वास्तव सध्याची परिस्थिती आणि भविष्यासाठीचा प्लॅन तुलनेनं दिसत नाहीये. या परिस्थितीमध्ये आज हा गुढीपाडवा मनसेचा होतोय, मेळावा होतोय. त्यांनाही शुभेच्छाच आहेत राजकारणासाठी. राज ठाकरेंकडनं खरंच अपेक्षा आहेत जातीपाती आधारित राजकारणाला नाकारून विकासाचे खरे मुद्दे मांडून एका वेगळ्या दिशेनं महाराष्ट्राला नेण्याची क्षमता असलेल्या निवडक नेत्यांमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल असे राज ठाकरे आहेत. म्हणूनच हा मुद्दा होता. आता या बाबतीत ते काय करतील हा मुद्दा महत्त्वाचा असेलच,
मात्र मगाशी जो मी म्हणालो होतो की या निवडणुकीमध्ये ते काय करतील, मला असं वाटतं की राज ठाकरेंचा आतापर्यंतचा आविर्भाव, त्यांचं बोलणं, त्यांचं काल आलेलं टीजर हे पाहता, हा माझा अंदाज आहे, व्हिडिओ येईपर्यंत कदाचित तो अंदाज चुकीचा किंवा बरोबर ठरलेला असू शकतो, राज ठाकरे या निवडणुकीमध्ये भाग घेणार नाहीत, 2024च्या निवडणुकीत भाग घेणार नाहीत असं मला वाटतंय आणि ते उमेदवार देणार नाहीत. त्यांचं लक्ष सध्या तरी विधानसभा निवडणुकीकडे असेल. हा झाला पहिला अंदाज. आणि दुसरा अंदाज, राज ठाकरेंना सुद्धा कल्पना आहे की पुढची 10 वर्ष महत्त्वाची आहेत आणि त्यासाठी ते लक्ष देऊन आहेत ते म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभेमधल्या जागा वाढण्याची, कारण त्याद्वारे भारतामध्ये एक महत्त्वाची राजकीय परिस्थिती तयार होऊ शकते. कारण उत्तरेतल्या जागा जास्त, सुमारे 800 जागा लोकसभेतल्या तयार झाल्या तर उत्तरेतल्या जागा जास्त असतील, दक्षिणेत तुलनेनं कमी वाढतील. परिणामी सत्ता संतुलनाचा एक मुद्दा उपस्थित झाल्यानंतर प्रादेशिक भाषावाद त्याचं राजकारण पुन्हा उठाव घेईल अशी कदाचित शक्यता आणि चिन्ह दिसत आहेत. राज ठाकरेंसाठी असलीच तर ती एक महत्त्वाची आणि कदाचित शेवटची संधी असेल. अर्थात राज ठाकरे हे स्वतः राजकारणी आहेत आणि त्यांना याचं आकलन जास्त आहे. आपल्याला जे दिसलं, जे वाटलं त्याची आपण चर्चा केली, कारण मुद्दे आहेत, परिस्थिती तशी असेल तर चर्चा तर होणारच. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा, या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. कुठला मुद्दा चुकला, कुठला मुद्दा तुम्हाला पटला, कुठल्या मुद्द्यात काय ॲडिशन्स हवे होते, काही संदर्भ आहेत का, माझ्याशी शेअर करा. पुढारी न्यूजच्या सोशल मीडियावरती तुम्ही सुद्धा ॲक्टिव्ह राहू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरती आम्ही आहोतच. यूट्यूबवरती आपला चॅनल आहे. माझ्या पर्सनल अकाउंटवरती सुद्धा @प्रसन्न जोशी, फेसबुक आणि ट्विटरवरती तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रम बघितल्यासाठी धन्यवाद. तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय. मुद्दे असतील तर चर्चा तर होणारच. पाहत राहा पुढारी न्यूज.